टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। ठाण्यातील घोडबंदर पट्ट्यामध्ये 3 दिवस वाहतुकीमध्ये बदल करण्यात आलेला आहे। मोठ्या प्रमाणात मेट्रोचं काम जे ते हाती घेण्यात आल्या कारणास्तव 7, 8 आणि 9 अशा तारखेला रात्री 11 ते पहाटेपर्यंत जे हे ते काम सुरू असणार आहे। त्यामुळे वाहतूक कोंडी होऊ नये या संदर्भात दक्षता म्हणून ठाणे वाहतूक विभागाने काळजी घेण्यात आलेली आहे। पर्याय मार्ग जे आहे ते वाहतुकीसाठी देण्यात आलेला आहे। पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात जड आणि अवजड वाहनं हे या घोडबंदर पट्ट्यामध्ये ये जा करत असतात। त्यामुळे वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी आता मोठ्या प्रमाणात दक्षता घेण्यात आलेली आहे। मेट्रोचं जे काम जे आहे ते युद्ध पातळीवरती सुरू आहे आणि त्याच पद्धतीने कापूरवाडी या ठिकाणी 4 जे आहे ते पिलरवरती हे गर्डर लोखंडी गर्डर जे आहे ते बसवण्यात येणार आहेत आणि यापूर्वी देखील अशा प्रकारचे लोखंडी गर्डर बसवण्यात आलेलं होतं। आतापर्यंत पाहायला गेलं तर मेट्रोचे पूर्ण खांब जे ते उभे राहिलेले आहेत, मात्र वरती गर्डर जे आहेत ते बसवण्याचं काम युद्ध पातळीवरती सुरू आहेत। काही टप्प्यामधलं हे काम जे आहे ते पूर्ण झालेलं आहे, मात्र काही टप्प्यातलं काम हे अजून बाकी आहे। त्यामुळे घोडबंदर पट्ट्यामध्ये आता 3 दिवसमध्ये वाहतुकीमध्ये बदल केल्यामुळे नक्कीच या वाहनधारकांना त्रास होऊ नये यासाठी आता मोठ्या प्रमाणात पर्याय मार्ग देखील देण्यात आले आहे। मोठ्या प्रमाणात मेट्रोचं देखील काम या ठाण्यातील घोडबंदर पट्ट्यामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळतं आहे। मात्र येणाऱ्या काळात मेट्रोचा उपयोग चांगल्या पद्धतीचा ठाणेकरांना होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। कॅमेरा योगेश सावंतसह गणेश सोराट, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।